चॅनल ये तर दिवस छान तयार झालेला आहे मस्त पैकी. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. आज वेदर खूप छान आहे. गाडी मागतो. कुठे घेतलास कॉइन? मला त्याची 30 पाऊंड आहेत ते. 30 पाऊंड आहेत. कोणी सांगितलं तुला ते 30 पाऊंड आहेत? जे आम्ही बोलतो तेच तो मराठीतनं बोलत असतो. तर मी आज चाललेली आहे लेस्टरला. लेस्टर हे आपलं मिनी इंडियासारखंच आहे आणि मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेन की काय काय आहे. इथं रिव बसलेला आहे कार सीटमध्ये. से रिव हाय. मस्त असं कार सीटमध्ये बसला आहे रिव. आणि आज वेदर पण खूप छान आहे. मस्त ऊन पडलेलं आहे, थंडी पण नाही आहे जास्त. लेस्टरला आम्ही आलेले आणि आता पार्किंगसाठी जागा शोधतोय. इथे पार्किंग मिळणं फार हे असतं कारण का पूर्ण रोड पॅक असतो, त्यामुळे पार्किंग मिळायला थोडासा वेळ लागतो. आणि लेस्टर जर UK मध्ये कोणी राहत असेल तर त्यांना लेस्टर माहितीच असेल. आणि इथे ना सगळं काही मिळून जातं, जसं मंदिर, आपल्याला ज्या ज्या गोष्टी इंडियामध्ये अवेलेबल असतात तसं सगळं मिळून जातं. आणि खाण्यासाठी पण म्हणजे वडापाव हे ते अशा खूप काही गोष्टी आहेत आणि खूप काही वस्तू आहेत. परत आपल्या घरचं मध्ये राहणाऱ्यांना म्हणजे खूप चांगलं ऑप्शन आहे की त्यांना जर काही हवं असेल, काहीही पाहिजे असेल आपल्या इंडियासारखं, तर इथे तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. तर मी तुम्हाला नक्की ते दाखवते कोणते कोणते शॉपमध्ये मी जाते आणि मी काय काय घेते ते शॉपमधनं. जसं जसं मी जाईन तसं तसं मी व्हिडिओ शूट करेल, तर तुम्ही तो व्हिडिओ. तर मी या शॉपमध्ये गेले होते. मी नेहमीच जाते इथे आणि छान कपडे मिळतात इथे. तर हे शॉप आहे बेलग्रेव कॉलनीच्या तिथेच. म्हणजे जर तुम्हाला कुणाला जायचं असेल तर लहान मुलं असतील, मुली असतील, तर इथं खूप छान ऑप्शन आहे. इथे खूप छान छान कपडे आहेत. म्हणजे UK मध्ये जे राहतात मी त्यांच्यासाठी सांगतेय. जर तुम्ही नवीन असाल तर, कारण का लेस्टरला ऑलमोस्ट सगळेजण जातातच आणि आपलं मिनी इंडियासारखं सगळं आहे, त्यामुळं सगळ्या काही गोष्टी इझिली मिळून जातात. तर इथं लहान मुलींचे कपडे आहेत, मुलांचे कपडे आहेत, पर्स, अशा खूप काही गोष्टी ज्या आपल्याला असं पाहिजे असतात. तर मी इथं या शॉपमध्ये नेहमी जाते आणि प्राईस पण असं व्यवस्थित आहे, जास्त कॉस्ट काही नाही आहे. फक्त जर तुम्हाला फ्रॉक खूप असे छान घ्यायचे असतील तर त्यांची कॉस्ट थोडीशी आहे बऱ्यापैकी. पण इट्स ओके. आपण इंडियाला जायचं आणि घेऊन यायचं, त्याच्यापेक्षा मग इथं मिळतंय तर मग बऱ्याचशा गोष्टी आपण घेतो. आणि इथं मुलांचे कोट, म्हणजे जे आपण लग्नासाठी यूज करतो ते कोट आहेत. परत मुलींचे छान छान ड्रेस आहेत आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. तर मला ना इथे एक ड्रेस बघितलेला होता, तो आवडलेला होता, ब्ल्यू कलरचा ड्रेस. तरी पण याची प्राईज मला जास्त वाटली. हा जवळपास 3,500 काहीतरी होती इंडियाच्या ह्याच्याने सांगते. आणि इथं होता 28.99 पाऊंडचा. तर मला हा छान वाटला, मुलींच्या अंगावर छान दिसतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल याची प्राईस खरंच तेवढी आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही या ड्रेसची प्राईस. आणि इथं ना लहान लहान मुलींचे कपडे छान होते. म्हणजे खूपच छान होते. छोट्या छोट्या मुलींचे कपडे ना, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षांच्या मुलींचे कपडे छान होते. मी बघितलं ते आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांना भूक लागलेली होती. मग भूक लागल्यानंतर म्हटलं थोडंसं आधी पोटोबा करून घ्यायचं. आम्ही इथे शिवसागर वेज रेस्टॉरंटमध्ये आलेलो होतो आणि मी नेहमी इथेच जाते. इथे खूप छान सगळं खूप टेस्टी भेटतं. तर तुम्ही एकदा जर इथे राहत असेल तर व्हिजिट करा ह्या हॉटेलमध्ये. आणि इथं मी बघत होते, मी इथं नेहमी ना चायनीज भेळ खाते. तर ती चायनीज भेळ एवढी छान आहे की ती दुसरीकडे कुठंच एवढी छान भेटत नाही. मग मी कच्ची दाबेली ऑर्डर केलेली आणि ही आहे चायनीज भेळ.
आणि समोसा चाट मागवलेला होता, रिवसाठी फिंगर चिप्स मागवले होते आणि डोसा पण घेतला होता त्याच्यासाठी. पण त्याला चायनीज भेळ खूप आवडते म्हणून तोही तेवढ्याच आवडीनं खात होता. आणि इथं तुम्हाला खरं सांगू, ही चायनीज भेळ ना फक्त शिवसागरमध्येच मिळते आणि खूप टेस्टी आहे चायनीज भेळ. मी नेहमी गेल्यानंतर तिथं आवर्जून हे खाते. आणि रिवला इथं डोसा घेतलेला होता तर तो डोसा खात होता. मग असं आता वाजलेले आहेत फक्त 4:30 आणि अंधार पण झालेला आहे. आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. तर आता थोडंसं सामान घेते. आणि ना थंडी एवढी आहे की आता फिरायची इच्छाच नाही होत आहे बिलकुल. फार थंडी आहे. आणि मी आलेली आहे सर्वात मोठ्या शॉपमध्ये जे लेस्टरमध्ये आहे, ते आहे फाल्कन. इथं आपल्याला सगळं मिळून जातं, सगळं काही. इथे बघा चहापत्तीचे खूप सारे प्रकार आहेत, साखर. आणि इथं स्वस्त मिळतं, म्हणजे 2-2 किलो चे 2 पॅक असं घ्यायचं असतं. गूळ, साखर, भाजीपाला, तुम्हाला जो जो इंडियाचं सामान पाहिजे ना ते ते सगळं इथं मिळून जाते. तर इथं छोले, गूळ आहे, बिस्किट, उदबत्ती, बऱ्याचशा अशा वस्तू सगळ्या आहेत इथे, मसाले. तर मी सगळं सामान घेतलं, मला जे जे घ्यायचं आहे ते. तरी आणि रेट पण इथं व्यवस्थित आहेत. आणि इथलं परवडतं बरं का, कारण का 2-2 किलोचे जर आपण 2 पॅक घेतलं तर आरामात आपल्याला 6 महिने 8 महिने डाळी जाऊ शकतात. तर मग इथून सामान भरायला फार सोपं आहे. तर मी इथं तेच दाखवत आहे तुम्हाला की इथं सगळं मिळतं. आणि इथं ना सगळ्या प्रकारचे पिठं मिळतात, सगळं काही मिळून जातं. मूगचं पीठ मिळतं, ज्वारी, परत बेसन पीठ, तांदळाचं पीठ. आणि मला ना इथं खास भाजीपाल्यामध्ये आज तुरीच्या शेंगा, बघा इथं किती प्रकारच्या भाज्या आहेत जे जे आपल्या इंडियामध्ये मिळतात ते सगळे इथं मिळते. मटर मिळाले, परत बोरे भेटले, पेरू भेटले, सगळं, कैरी भेटली, गाजर भेटतं, दोडका, लिंबू, मेथी, सगळं काही इथं भेटून जातं. तर मी आता हे दुसऱ्या शॉपमध्ये आलेले आहे. इथं पण तेच दाखवत आहे मी तुम्हाला. तर मी हे सगळं याच्यामुळं शूट करत आहे की सगळं तुम्हाला माहिती राहावं म्हणून, म्हणजे UK मध्ये पण सगळं मिळतं. आणि याच्यामध्ये खूप छान स्वीट्स भेटतात. आणि मी नेहमी ना इथेच येते आणि मिरची पावडर घेऊन जाते. इथलं मिरची पावडर खूप चांगला. बघा, हे इथं आल्यानंतर असं वाटतं का की आपण UK मध्ये आहोत? असं काहीच वाटत नाही. त्यामुळं मंथमधून एकदा, महिन्यातनं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे. सगळं मिळून जातं इथं आणि घराची आठवण पण येत नाही मग आपल्याला थोडंसं फिरलं खाल्लं तर. तर असं मस्तपैकी लेस्टरमध्ये. आणि खूप काही काही आहे, पण मला जास्त फिरणं नाही झालेलं कारण का थंडी खूप होती, त्यामुळं मी काही जास्त फिरले नाही. तर मी नेक्स्ट टाईम गेलं की मी तुम्हाला कपड्यांचं पण दाखवेल, कारण का नेहमी जाणं होतंच. तर मग तर मी लेस्टरहून आले. तर मी लेस्टरहून काय काय घेऊन आले हेच दाखवत होते मी तुम्हाला. तर मी इथं सरसो का साग आणलेला आहे, साबुदाण्याचं पॅकेट आणलेलं आहे. आणि हा बेसन खूप छान आहे, जर तुम्ही UK मध्ये राहत असेल तर नक्की हा यूज करा. आणि हे ज्वारीचं पीठ पण खूप छान आहे. परत मी अजून काय आणलं होतं, तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. ज्या की तुरीच्या शेंगा भेटल्या ना, एवढा आनंद झाला की कुठंच भेटत नाही आहे तुरीच्या शेंगा. मी जिथं राहते तिथे मला तुरीच्या शेंगा भेटत नाहीत. तर मी तुम्हाला तेच सांगत होते, तुरीच्या शेंगा, वटाणे, या सगळ्या गोष्टी मला छान भेटलेल्या आहेत. आणि मी खूप काही सामान घेऊन आलेलं आहे, ग्रॉसरी घेऊन आलेली आहे, तेच तुम्हाला मी इथं दाखवत आहे. तर मी टाटा नमकच यूज करते हे तुम्हाला सांगत होते, कारण का इथं शेफील्डमध्ये सगळं काही भेटून जातं. पण खाण्याच्या जे आपण स्ट्रीट फूड खातो ते शेफील्डमध्ये भेटत नाही. त्यामुळे मी तिथे नक्की जाते, महिन्यातून एकदा तरी माझं लेस्टरला जाणं होतं. तर मी तुम्हाला तेच दाखवत होते की मी काय घेऊन आले. इथं मला मेथी भेटलेली होती,